नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण सर्वच गृहिणींना पडणारा रोजचा प्रश्न म्हणजे रोज टिफिनला डब्याला काय द्यायचं, तर त्यासाठीच आपण ही टिफिन सिरीज चालू करतोय. तर या टिफिन सिरीजमधला आपला आजचा हा पहिला टिफिन आहे. त्यामध्ये मी मस्त शेवग्याच्या शेंगेची मूगडाळ घालून झणझणीत रस्सा भाजी बनवली आहे. गरमागरम मोकळा भात बनवलाय, चौकोनी पराठे आणि कोणताही एक्स्ट्राचे मसाले न घालता कोबीची चटपटीत भाजी. तर सर्वात आधी आपण शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी बनवून घेऊयात. मी तुम्हाला यामध्ये सांगतेय त्याप्रमाणे जर तुम्ही हा टिफिन बनवला तर फक्त 45 मिनिटांमध्ये तुमचा टिफिन बनवून तयार होईल. तर झणझणीत शेवग्याची शेंगेची रस्सा भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे तेलामध्ये छान तडतडले म्हणजे भाजले की आता याच्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तरी ते कांदा आपल्याला फक्त गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जास्त करपवून द्यायचा नाही, नाहीतर भाजीची टेस्ट पूर्णपणे बदलते. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झाला की आता याच्यामध्ये इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि टोमॅटो ही कांद्यासोबत छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून झाला की आता याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी घातली आहे आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि आता हे सर्व मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. सर्व पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून झालं की आता याच्यामध्ये इथे मी शेवग्याची शेंग चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये मूगडाळ घालणार आहोत. त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा मूगडाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे ती घालून घ्यायची. तर इथे मूगडाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवली नव्हती, वापरताना 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून लगेच वापरली आहे. आता मूग डाळ आणि शेवग्याची शेंग 1 मिनिटभर या मसाल्यासोबत मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायची. शेवग्याची शेंग आणि मूग डाळ मसाल्यासोबत परतून झाली की आता याच्यामध्ये 2 मोठे ग्लास पाणी घालायचं. तर इथे तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे त्याच्या डबल पाणी घालू शकता, कारण ही भाजी आपण नंतर आटवून घेणार आहोत, त्यामुळे आपण 2 ग्लास पाणी घातले तेही कमी होणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की याच्यामध्ये 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मीडियम फ्लेमवरती ही रस्सा भाजी शिजवून घ्यायची. रस्सा भाजी शिजतीये तोपर्यंत आपण भात बनवून घेऊयात. तर भात बनवण्यासाठी इथे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलाय आणि तो 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय. त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. चमच्यानी हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ भातामध्ये सर्व ठिकाणी लागतं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर याला एक उकळी काढून घ्यायची. भाताला उकळी येते तोपर्यंत आपण चौकोनी पराठ्यासाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी एका परातीमध्ये मी 2 कप स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतलंय. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा तूप घालायचं. तूप घातल्यामुळे हे पराठे एकदम सॉफ्ट बनतात आणि उशिरापर्यंतही एकदम आहे तसे मऊसूद राहतात. त्यानंतर तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळताना लक्षात ठेवा, पीठ जास्त पातळ किंवा घट्टसर मळायचं नाही. आपण जसं चपाती बनवण्यासाठी मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पीठ इथे मळून घेतलंय. आता हे पीठ वरून कोरडं पडू नये म्हणून याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. कणिक मळून होईपर्यंत भातालाही उकळी आली आहे. आता याच्यावरती जो तुम्हाला फेस दिसतोय तो भातामधील एक्स्ट्रा स्टार्च असतो तो चमच्याने काढून घ्यायचा आणि मंद आचेवरती पाणी आटेपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा. पाणी आटल्यानंतर थोडासा भात चेक करायचा शिजला आहे की नाही ते. जर भात शिजला नसेल तर याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालायचं. तर इथे पाणी अर्ध्या वाटीपेक्षाही कमी घालायचं, जास्त घालायचं नाही. जर लागलंच तर पुन्हाही तुम्ही थोडं घालू शकता आणि त्यानंतर याच्यावरती अर्धं झाकण ठेवायचं आणि हा भात शिजवून घ्यायचा. तर भातातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंतच अर्धं झाकण ठेवून हा भात शिजवायचा आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि पूर्ण झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची. तर सर्व पाणी आटल्यानंतर पूर्णपणे झाकण ठेवून मंद आचेवरती हा भात 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता भात मस्त मऊसूद शिजलाय. तर भात शिजेपर्यंत आणि कणिक मळून घेईपर्यंत आपली शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी ही मस्त शिजून तयार झाली आहे.
तर इथे आपण शेवग्याची शेंगही शिजली आहे की नाही ते चेक करूया। तर त्यासाठी इथे मी एक शेवग्याची शेंग घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगही मस्त शिजली आहे। आता याच्यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि 1 मिनिटभर ही रस्सा भाजी उकळवून घ्यायची। तर इथे 1 मिनिटभर रस्सा भाजी उकळवून घेतली आहे आणि मस्त शेवग्याची शेंगेची झणझणीत रस्सा भाजी तयार झाली आहे। आता गॅस बंद करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं। आता आपण कोणतेही एक्स्ट्राचे मसाले न घालता अगदी झटपट तयार होणारी कोबीची भाजी बनवूया। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। आता याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। त्यानंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या अशा मधून चिरून घेतल्यात त्या घालायच्या। मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलाय, तो याच्यामध्ये घालायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो ही मीडियम फ्लेमवरती छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून झाला की आता याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक छोटा अर्धा चमचा धनेपूड घालायची आणि 1 ते 2 मिनिटं पुन्हा एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये इथे मी कोबी बारीक चिरून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय, तो याच्यामध्ये घालायचा। त्यानंतर भाजून घेतलेल्या मसाल्यांसोबत कोबीही मिक्स करून घ्यायचा। कोबी मसाल्यांसोबत मिक्स करून घेतला की आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा कोबी 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा। तर इथे आपण कोबी शिजवून घेताना त्यामध्ये थोडंही पाणी घालणार नाहीये। मिठाला आणि कोबीला जे स्वतःचं पाणी सुटतं त्यामध्येच कोबी शिजवून घ्यायचं आहे। तर कोबी परतून झाल्यानंतर झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घ्यायची। वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा कोबी छान मिक्स करून परतून घ्यायचा। त्यानंतर इथे मी जे 5 वालं मॅगी मसाल्याचं पॅकेट भेटतं ते घेतलंय, त्याच्यातला अर्धा मॅगी मसाला यामध्ये घालायचा आहे। तर हा मॅगी मसाला तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये सहज मिळेल। मॅगी मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा कोबी मसाल्यासोबत छान परतून घ्यायचा। कोबी मसाल्यासोबत परतून घेतला की आता याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरही कोबीमध्ये छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून हा कोबी शिजवून घ्यायचा। तर मंद आचेवरती एक 5 ते 7 मिनिटांमध्येच कोबी शिजून मस्त तयार होतो। तर थोडंही पाणी न घालता आणि एक्स्ट्राचे मसाले न घालता मस्त चटपटीत कोबीची भाजी इथे तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता आणि जर मुलांना टिफिनला बनवून द्यायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल। आता आपण चौकोनी पराठा बनवून घेऊयात। तर पराठे बनवण्यासाठी आपण जी कणिक मळून ठेवली होती तीही छान भिजली आहे। आता ही कणिक 1 मिनिटभर अशा पद्धतीने पुन्हा एकदा मळून घ्यायची। कणिक 1 मिनिटभर मळून घेतली की आता याच परातीमध्ये पराठे लाटण्यासाठी थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं। त्यानंतर घेतलेलं कोरडं पीठ थोडंसं हाताला लावायचं आणि आपण चपातीसाठी जसे बनवतो त्या पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे। तर इथे तुम्हाला ज्या साईजचे पराठे बनवायचे आहेत त्या साईजनुसार तुम्ही गोळे मोठे किंवा लहान बनवू शकता। तर इथे मी एवढ्या आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत। आता आपण पराठा लाटून घेऊयात। त्यासाठी तयार केलेला गोळा पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याची एक पारी लाटून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता एवढ्या आकाराची पारी मी इथे लाटून घेतली आहे। आता याच्यावरती थोडंसं तूप सोडायचं आणि हे तूप या पारीवरती सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं। तूप या पारीवरती सर्व बाजूनी पसरवून घेतलं की आता याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं। कोरडं पीठ घातल्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे ही पारी चौकोनी आकारामध्ये अशा पद्धतीने दुमडून घ्यायची। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने हा पराठा त्रिकोणीही बनवू शकता। तर इथे चौकोनी आकारामध्ये मी पारी दुमडून घेतली आहे। आता ही अशा पद्धतीने चारी बाजूनी हाताने पसरवून घ्यायची। पारी सर्व बाजूनी छान हाताने पसरवून घेतली की आता कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायची आणि आता आहे त्या आकारामध्येच हा पराठा सर्व बाजूनी लाटून घ्यायचा। तर हा पराठा लाटून घेत असतानाही लक्षात ठेवा पूर्णपणे पातळ हा पराठा लाटायचा नाही। हा पराठा लाटताना मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा। तर इथे पराठा मी अशा पद्धतीने लाटून घेतलाय। आता राहिलेले सर्व पराठेही याच पद्धतीने बनवून घ्यायचे। आता लाटून घेतलेले पराठे आपण भाजून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यावरती हा पराठा घालायचा। पराठा तव्यावरती घातल्यानंतर खालच्या बाजूनी बबल्स यायला लागले की पराठा पलटी करायचा।
पलटी केल्यानंतर खालच्या बाजूनेही पराठा भाजायला लागला की आता याच्यावरती तूप सोडायचं आणि हे सर्व तूप या पराठ्यावरती चमच्याने पसरवून घ्यायचं। पराठ्याला तूप लावल्यानंतर आता पुन्हा पराठा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही याला तूप लावून घ्यायचं। तूप लावल्यानंतर आता दोन्ही बाजूनी हा पराठा मीडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचा। तुम्ही या ठिकाणी हे पराठे भाजण्यासाठी तेलाचा वापरही करू शकता, पण तुपामुळे हे पराठे चवीला एकदम भन्नाट लागतात। आता अशाच पद्धतीने राहिलेले पराठेही तूप लावून छान खरपूस भाजून घेऊयात। आणि इथे आपला पूर्ण टिफिन बनवून तयार आहे। त्यामध्ये आपण बनवला आहे मस्त वाफळलेला मोकळा भात, त्यानंतर झणझणीत शेवग्याच्या शेंगेची आमटी, तूप लावून खरपूस भाजून घेतलेला चौकोनी पराठा आणि त्याच्यासोबतच कोणतेही जादाचे मसाले न घालता बनवलेली चटपटीत कोबीची भाजी। जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच टिफिन सिरीजच्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा। आणि अशाच मस्त घरगुती रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।